तर आपण पवित्र शास्त्रासंबंधी काव्य कसं वाचायचं हे शिकत आहोत, जो पवित्र शास्त्राचा 30% अधिक भाग आहे. होय, काव्यलेखनाची अशी एक शैली आहे जी केवळ माहिती व्यक्त करत नाही तर सर्जनशील प्रतिमेचा वापर करून किंवा ज्याला आपण रूपक भाषा म्हणू शकतो ते आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीद्वारे संकल्पनांचा अनुभव घेण्यास आमंत्रित करते. तर ठीक आहे, पवित्र शास्त्रासंबंधी काव्यांमधील प्रतिमा आणि रूपक याबद्दल बोलूया. तर जीवनातील काही गोष्टी समजणं सोपं आहे, कारण ते मूर्त शारीरिक अनुभव असतात. जसं की थंडी जाणवणं. होय, थंडी जाणवण्यात मजा नाही. पण इतर अनुभव तितके ठोस नसतात, जसं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडत नाही, त्यातही मजा नाही. तर या दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. पण तुमच्या नकळत तुमच्या मनानं त्यांना एकत्र कसं जोडलं याकडे लक्ष द्या. म्हणून जेव्हा आम्ही असं म्हणतो की तिनं माझ्याकडे दुर्लक्ष केलं किंवा इतका थंड होऊ नको, त्यावेळेस तुम्ही त्याला पलटून आपुलकी उबदार असते असा विचार करू शकता. माझ्या प्रति उबदार होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागला किंवा ती उबदार व्यक्तिमत्वाची आहे. अगदी बरोबर. म्हणून आम्ही उबदारपणासारखी मूलभूत संकल्पना घेतो आणि मग त्याला आपुलकीसारख्या अमूर्त संकल्पनेवर आखतो. हे आपल्याला आपल्या अनुभवांबद्दल बोलण्याचे अधिक कल्पनात्मक मार्ग उपलब्ध करून देते. आपण रूपकांमध्ये विचार करत आहोत. होय, आपलं मन या जगाचा कसा अर्थ लावतं त्यासाठी ते एक चौकट प्रदान करतं. रूपक आपल्या सर्व विचारसरणीवर आणि भाषेवर नियंत्रण करतात. जसे की आपण आत्ताच म्हणालो, रूपक नियंत्रण करतात. संकल्पना हे शासक आहेत असं म्हणणं हे स्वतःच एक रूपक आहे. किंवा याच्याशी जोडलेल्या एका रूपकाबद्दल विचार करा की प्रतिस्पर्धी संकल्पना युद्ध करत आहे. होय, वादविवादात मला माझ्या मताचं समर्थन करावं लागतं आणि मला युक्तिवाद जिंकता यावा म्हणून पाठिंबा देणारे मुद्दे प्रदान करावे लागतात. आणि म्हणून आपण पाहू शकता की रूपक केवळ लिहिण्याची एखादी शोभवान शैली नाही, तर आपल्या भाषेत ते सर्वत्र आहेत. आणि जी रूपक आपण वापरतो त्यामुळे आपल्या कल्पनांना आणि आपल्या वर्तनाला आकार येतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रातील कवी सतत रूपकात्मक प्रतिमा वापरतो. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. आता पवित्र शास्त्रामधील काही रूपक समजणं सोपं आहे, जसं प्रकाश चांगला आहे आणि अंधार वाईट आहे. परंतु लक्षात ठेवा, पवित्र शास्त्रातील कवी प्राचीन संस्कृतीत राहत होते आणि त्या अर्थी त्यांची काही रूपक आपल्याला विचित्र वाटू शकतात. कशा प्रकारची? तर भयंकर वादळानं समुद्राचं पाणी अस्ताव्यस्त उसळत आहे अशी कल्पना करा. केली. आता आपण एखाद्या वेळी धोक्यात पडला त्यावेळेचा विचार करा. मग त्या दोघांनाही एकमेकांवर आखा. आणि धोका हा वादळाने उसळणाऱ्या अस्ताव्यस्त पाण्यासारखा आहे. बरोबर. मग पवित्र शास्त्राचे लेखक त्याला अधिक पुढे घेऊन जातात. ते धोकादायक लोक वादळयुक्त पाण्यासारखे असल्याचे देखील बोलतात. जसं की स्तोत्र 69 मध्ये, देवा मला वाचव, कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडलं आहे. मी खोल पाण्यात शिरलो आहे. माझे शत्रू माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा जास्त आहेत. ओ, तर इथे शत्रू धोकादायक लाटा आहेत. होय, आणि शत्रू राष्ट्र देखील आहे. यशया 17 प्रमाणे गर्जना करणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावणाऱ्या राष्ट्रांचा धिक्कार असो, किंवा स्तोत्र 89 मध्ये, हे प्रभू तू उसळणाऱ्या समुद्रांवर राज्य करतो. तू आपल्या सामर्थ्यशाली बाहूने शत्रूंना पांगवून लावतो. तर ही आपल्या जगातील धोक्याची आणि अस्ताव्यस्ततेची मूलभूत रूपके आहेत. परंतु अस्ताव्यस्तपणे उसळणाऱ्या पाण्यावर देवाचं सामर्थ्य आहे. बरोबर. आणि ही मूलभूत प्रतिमा इतकी महत्वाची आहे की ती पवित्र शास्त्राच्या पहिल्याच पानावर सादर केली गेली आहे. ओ बरोबर. उत्पत्ती 1 मधील अनिर्मित जग एक मोठा अस्ताव्यस्त महासागर आहे, ज्याच्यामध्ये देव व्यवस्था आणतो. अगदी. ही प्रतिमा तिथून सुरू होते आणि नंतर उर्वरित पवित्र शास्त्रामध्ये विकसित होत जाते आणि त्याच्या उलट प्रतिमाही विकसित होत जाते. जर अस्ताव्यस्त पाणी धोक्याची मूलभूत प्रतिमा असेल, तर कोरडी जमीन कशाचं प्रतिनिधित्व करेल याचा विचार करा. कोरडी जमीन हे सुरक्षित, संरक्षित, स्थिर असेल. अगदी बरोबर. सर्वात मूलभूत मानवी इच्छांपैकी काही या हो. जेव्हा उत्पत्तीच्या सुरुवातीच्या पानांमध्ये कोरडी जमीन दिसते, तेव्हा देव यांचाच पुरवठा करत आहे. आणि येथेच देव एदेन बाग लावतो. आणि ही काही सर्वसाधारण बाग नाही. तिचं वर्णन एका प्राचीन मंदिराच्या प्रतिमेप्रमाणे केलेलं आहे, जे की धोकादायक पाण्यापासून उंच ठिकाणी आहे. आणि मग या बाग मंदिरातून एक नदी वाहते, जी सर्व काही पाण्यानं भरते. तर मानवासाठी आदर्श अवस्था आहे पर्वतावरील बाग मंदिरात देवाबरोबर असणं. होय, ही प्रतिमा पवित्र शास्त्रातील काव्यांमधनं प्रदर्शित होते. जसं की स्तोत्र 65 मध्ये, जेव्हा दावीद मंदिरात देवाच्या उपस्थितीचा उत्सव करतो.
तुझ्या मंदिरात तुझ्या चांगुलपणाने तृप्त होणारा व्यक्ती किती धन्य आहे. देवाचा एक प्रवाह पृथ्वी भिजवतो, तू लाटांची गर्जना शांत करीतोस आणि राष्ट्रांचा कोलाहल गप्प करतोस. आता पहा, कारण मंदिराचा संबंध देवाच्या उपस्थितीच्या जवळ राहणे या संबंधी होता. हा उंच खडक स्वतः देवासाठी एक रूपक बनू शकतो. जसं की स्तोत्र 18 मध्ये, परमेश्वर माझा खडक, माझा गड आणि माझा सोडवणारा आहे. जेव्हा येशू म्हणतो की त्याचे ऐकणे म्हणजे आपले घर खडकावर बांधण्यासारखे आहे, तेव्हा तो ह्याच प्रतिमेचा उपयोग करत आहे. अगदी बरोबर. तर मग पवित्र शास्त्रातील काव्यांमधील हे प्रगल्भ रूपक पवित्र शास्त्रात आधी आलेल्या कथेमधील प्रतिमांमध्ये कसं रुजलं आहे हे दिसून येत. पवित्र शास्त्रात रूपक अशा प्रकारे कार्य करतात. काव्यात्मक प्रतिमा समजण्यासाठी आपल्याला कथांची आवश्यकता आहे आणि प्रतिमा त्या कथांमध्ये लपलेला अर्थ प्रकट करतात. छान. आता पवित्र शास्त्रामधील काव्यांचा सर्वात मोठा संग्रह म्हणजे स्तोत्रांचे पुस्तक होय. बरोबर. स्तोत्रांचं पुस्तक कसं वाचायचं ते शिकणं याविषयी आता आपण पुढील भागात पाहणार आहोत.